हाय हॅलो नमस्कार. तर आज केली व्हिडिओला सुरुवात. लग्न बिग्न सगळं झालं, सगळीकडून फिरून आलोत आणि आमच्या गावाकडे आलोत. तर गावाकडे आलोत पण घरी काही व्हिडिओ नाही का घेतला. आम्ही डायरेक्ट लगेच रानामध्ये आलोत, कारण म्हटलं चला लवकर आलो होतो तर रानामध्ये फेरफटका मारून होईल, म्हणजे शेतामध्ये आमच्या. तर आलो होतो तर आम्ही पुढं, आणि आमच्या सासूबाई आता यायल्यात, म्हणजे आई मागून. तर आता नेमकं आम्ही आता खूप दिवस झालं आलेलो नव्हतो शेतामध्ये, तर तिकडची वाट बंद आहे, त्याच्यामुळे आता इथून कुठून जायचं आहे ना शेतामध्ये ते माहिती नाही आम्हाला, असं झालं आहे. कारण मी तरी खूप वर्ष झालं आलेली होते, कारण दरवेळेस आलं की 1-2 दिवस राहायचं घरच्या घरीच आणि जायचं, शेतात काही येणं होतच नव्हतं. पण आता सीझनचं आहे, तुरीच्या शेंगा बोरं वगैरे काही नो असतं ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये खायला शेतामध्ये भरपूर काही. तर म्हटलं चला मग फेरफटका मारून होईल, खाऊन होईल. आणि हे विशाल आहे, त्याला विशाल बोल ना कसं वाटतं. नगरला जाताना असंच करते ना. तर बाबा आले तिकडून, बघ ते बघ शेतामधून काहीतरी घेऊन आले बघ ना. आता हिच्या भावकीतल्याच माणसाचे शेत आहेत सगळे. इकडं विहीर आहे आणि हे तिकडं दिसतंय ना, ते तिकडं आमचं आहे. तर चला आजचं तुम्हाला आमचं शेत वगैरे दाखवतो, कंटिन्यू करा पुढचा व्हिडिओ. पाणी बघ किती भारी आहे, बरंच पाणी तरी याचं ना. विशालला मजा वाटायली चालायला. आणि ते आपल्या तिथं हिरीमध्ये तर ते उसा असन तिथं. हां जाता येत नाही मध्ये उसाने येते. चाललो तसं शेत. तुमची शेंग बांधली का पण. कोणाला बस आजीच्या पिंपळाचं झाड तर किती मोठं झालं. वावर नाही ते हिर आहे, ते हिर नाही पण इथं आसरा. नक्की वर पडून लागला रे बाबा दमाने. म्हणजे आता त्याच्याकडून घेतलं तरी देईन का ते पाणी आपल्याला. चिंचाला त्या पहिल्या वर्षीच आत्ताच आहेत त्या. विशाल चिंता बघ, चिंचा किती आल्या चिंचाला. चिंच आणि ते इकडं कल्ली अशी बघा ना, ती वर इथं वजनी. हो ना, फुलं पाती लई आहेत बघ. थोडासा 5-6 वर्ष झालं तरी चांगला असला मावा पडलाय ना. पण ते 5-6 वर्ष झालं आपला कापूस उचला येणार आहे आपला. हा ऊस पहिल्या वर्षी चांगला येईल मस्त. चिसाचे आकडे का अण्णा म्हणजे काय भारी चिस यंदा आली तिला. आजवर तिचं झाडीच नाही. किती गार सावली पडते बघा. चिंचा बघा, चिंचा ही तुमचं वावर आहे. त्यात झुम केल्या दिसते पाणी. तो खांबा बरं वास नसते घेत. खाऊन बघ ना, चांगली का आंबटे. खाता मी तोडते शिरी पोट दुकान शिजल्यावर खाता त्यांनी इथं कशाला देते काढून. भारी चावायला नुसता रस्ता खाली ढोळायला. बसायला नको मला अडकन तोंडामध्ये लय चाव नसते कळत नाही अजून त्याला एवढं खायचं. ऊस कधी खाल्लाच नाही तर काय. शेंगा खाणं इकून चोखणं इकूनच खाते कोड. आता ऊस नको खा, आता शेंगा खा. हो हिरव्या पोट दुखा. घरी गेल्यानंतर जेवण कर, चपातीने आणली आता.
वरण तसंच आणलंय सगळं. मग घरी नेल्यावर भातात संग खा. भारी झालं रे आपलं स्टँड. भारी झालं म्हणलं स्टँड. तिकडे बघ. मम्मी हेडिओ काढते. म्हणजे वास इथं आम्ही मस्त निवांत बसून ऊस खात होतो आणि नंतर ऊस खाऊन झाल्यावर म्हटलं नंतर सगळ्या रानामध्ये एक फेरी मारावी. जर तिकडं ना खाली थोडंसं तळ्याचं पाणी पण येतंय तर ते पण तुम्हाला दाखवते. चला. नाहीये कापूस बारीक आहे त्याला येता येते तिकड झाले दाट होता ना त्याच्यामध्ये ते नक्षावर पडत होते. छान आले शेंगा. काय हे ते ऊसा बसतो रे का आपलं. हां तिथून त्या ऊसापासून ते हे सगळं इकडं त्या चिंचाच्या पुढेपर्यंत हे सगळं आमचं शेत आहे. आमच्या सासूबाई निघाल्यात विशाला कडाला घेऊन. आई त्याला सोडा खाली चालू द्या उसक. मग पाय त्याला चालायला तिकडे ते काल 2 दिवस लग्नामध्ये त्याला पळत होता. हे पावसाच्या पाण्यामुळे जरा बारीक बारीक झाडं झाली होती ना कापसाची नाही का. हा होय पावसाच्या पाण्यामुळे जरा असं बारीक बारीक झालते ना कापसाची झाडं. त्याच्यामुळे ते गवत झाले जास्त. हा आम्ही बघू बोर आलीत का तिला. कारण नाही ना एकदा आम्ही आमच्या जाऊबाईनी आम्ही लई काढली होती त्याची बोरं. खूप वर्ष झाली त्याला. त्यावेळेस मला सोनी पण नव्हती झाली. पाणी तर लयच लांबर आले खाली. अरे बापरे पाणी बघा ना. आणि तळ्याचं बघा ना किती जवळ आहे पाणी. थांबा ना पाणी बघा ना. थांबा ना काढू ना पुन्हा आपण फोटो. थांबा तर खरं मला ते पाणी बघू दे. पाणी सगळं दिसतंय शेत असं इकडून मग नाही धरण दिसतंय. म्हणजे बघा आता जवळजवळ बरंच शेत आमचं पाण्यात जातंय. पाणी वाहतंय शेतामध्ये बघू शकता किती मस्त वाहतंय. भाग दिसते का ती धरणाचा. हा हे सगळं पाणी आहे शेतातलं. हे बघा हे दिसतंय ना तुम्हाला. हे सगळं ते माजलगावचं धरण आहे नाही का. आणि ते किती पाणी पण ह्या वर्षी लयच पाणी आहे. मोठं धरण आहे ना. लय मोठं धरण आहे. ते माजलगाव ती थोडं थोडं पांढरं दिसतं का. हा ते माहिती ना ते छोटे असे घर दिसायला लागलेत ना. घर दिसायला लागले तर पण पाणी बघा ना किती व्हायला लागलंय. पाणी भरपूर. इशी दिसत्या दिवस माता तळ्याच्या इशी भीतीच्या. आता दिसा नाही उन्हानं तुम्हाला खे माजलगाव ही पांढर शिपीत. आणि मग ते कुणाचं ऊस आहे ते पाण्यातच असेल. ते मुसलमान काय पाण्यातच असेल तिथे. आपल्या शेतात पाणी होते आपल्या पायाखाली पाणी. मग ते तर ऊस तर कसा तोडतील जाते पाण्यात गॅप सोड्या. ही काय बोर राहताची का आली पिकले नाहीत. पिकले नाहीत का अजून. बारीक आहेत ना. आपल्या पाण्यात पाय नाही जात खाली. इथं ही बोर आहे पण हिला अजून काही एवढी पिकलेच नाहीत बोर. 1 वर्ष लय मस्त आलते ह्याला बोर बरं का. आम्ही काढले होते ना ताईंनी लय मस्त आलते बोर. आता हे पाण्यामुळे थोडस हे झालंय पण पाणीच लय वाहतंय बघू शकता तुम्ही. कारण इथं बऱ्याच लोकांच्या शेता होत्या पहिलं. तर जास्त जर पाऊस झाला तर माजलगावचं धरणाचं पाणी वगैरे सोडलं तर ते इकडं येते पाणी सगळं शेतामध्ये. पिकाचं काहीच उत्पन्न नाहीये मग इकडच्या लोकांना. त्याच्यामुळं तसं सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये. तसाच प्रकार आहे इकडं. चला आधी कापूस लावला होता नंतर पाणी आलं नाही का. नाही जात मी खाली. आपल्या तिथपर्यंत पाणी येते शेतात. हा दिसतंय तिरक पाणी येते. मग ते जिकडून तळ आहेत ना लवण आहे ना तिकडून म्हणजे जसं तसं खाली ना तसं पाणी येत. लास्ट बाउंड्री आहे आपली. हा काय इकडं आता हे सगळं कापूस त्याच्यामध्ये पाणी आलं. हे आहे का हे भाग तर तिथपर्यंत पूर्ण ते नाही का हे सगळं पाणीच आहे याच्यामध्ये. आपलं ऊसापासून अलीकडे सगळं पाणी पाणी पाणी. बघू शकता आता बघा हे खाली तर सँडलचं कसं झालंय चिक्कल. कारण की भरपूर पाणी आहे. पाऊस आहे. पावसाने ह्या वर्षी जास्त पाणी झाले. तिथे पाणी चालले सगळ्या शेतात. हे अर्ध निम्म्याच्या वर पाणी चालले. बरंच पाणी झालं.
मोबाईल मध्ये फोटो काढला भारी दिसेल मस्त इकडे. शेंगाला खवडी वटी आमची तर भाजी नाही. इथं थांब, इथं काढू आपण इकडे. थांब खाली. इथं थांब, इथं मध्ये थांब. तू बी थांब नाही. थांबते मी हे खवडी शेंगा थोड्याच्या उशा. तर खाली जाऊन मस्त सगळं फिरून झालं. आता परत चिंचेच्या झाडाकडे निघालेलो होतो आणि माझं इथं शूट आहू घेत होते. आणि इथं ना थोडा छोटा छोटा कापूस असल्यामुळे फिरायलाही छान वाटत होतं. दाट कापसामध्ये फिरताना कसं नकट्या वगैरे ओरबडतात, आपल्या हाताला वगैरे लागतात, पण इथं मस्त वाटत होतं. आणि मध्ये मध्येच भेंडीचे झाडं काही लावलेले होते आमच्या आईंनी, म्हणजे सासूबाईंनी. तर इथं गावरान भेंडी होती, ती पण मी तोडून घेतली. म्हटलं संध्याकाळी गेल्याच्या नंतर त्याची मस्त अशी आमटी किंवा भेंडीची सुकी भाजी सुद्धा मस्त लागते. तर मस्त त्याच्यामध्ये लावलेली होती, तर ती पण तोडली काही. आणि मस्त ह्याच्या तुरीच्या शेंगा पण बऱ्याचशा तोडून घेतल्या आम्ही. तर जिकडे तिकडे हिरवंगार असं शेत होतं आणि बघायलाही आणि फिरायलाही मस्त छान वाटत होतं. तर इथं तुरीच्या शेंगा पण तोडून घेतल्या आणि आईंनी पण भरपूर तोडल्या, मी काही जास्त तोडल्या नाही. तर इथं माझ्याकडे विशाल पण मध्ये मध्ये करत होता आणि तो पण तोडतच होता. ते पुढे दाखवते मी तुम्हाला. आणि इथं शेंगा वगैरे तोडत होते. तर कुणाकुणाला तुरीच्या शेंगा आवडतात तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या शेतामध्ये काय आहे लावलेलं ते पण कमेंट करून सांगा. तर आता एवढं काही मला जास्त माहिती नाही आहे शेतामधलं. तर आता कसं जास्त जे रोज शेतात येतात काम करतात त्यांना सगळं बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, तसं एवढं नाही माहिती, पण तेवढं जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला सांगते. आणि आमच्या शेतात फक्त कापूस होता आणि तूर होती आणि एवढं काही नव्हतं. तर जेवढं आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि फिरण्याचा म्हणजे जेवढं आहे आम्ही फिरलोत ना तेवढं मी व्हिडिओ घेतला आहे. त्यातले छोटे छोटे क्लिप घेऊनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एडिट केला आहे. तर मस्त वाटतंय ना व्हिडिओ. तर हा कापूस पाहू शकता तुम्ही किती छान असं दिसतोय ना, पांढरा शुभ्र. आणि इकडं पण सासूबाई हे करतायत, शेंगा वगैरे तोडतायत. तर आम्हाला नगरला पण घेऊन जायच्या होत्या जाताना थोड्याशा शेंगा, कारण शिजून खायला पण खूप आवडतात आणि जास्त विशालला खूप आवडतात. तर मग आमचं इथं चालायचंच काम चाललं होतं, कारण तुरीचे झाड इकडे तिकडं जास्त लांब लांब लावलेले आहेत, एकसारखे लाईन लावलेले. आणि मध्येच कापूस आहे. कापूस ह्या वर्षी खूप छोटा छोटा आहे. बऱ्यापैकी दरवर्षी खूप मोठा वाढतो, पण ह्या वर्षी कमी आहे, कारण ह्या वर्षी पाऊस खूप जास्त होता आणि पाणी जास्त येतं तळ्याचं त्या आमच्या शेतामध्ये जास्त पाऊस असल्याच्या नंतर. तर त्यामुळं मग पाण्यामुळं कापसांची जास्त वाढच होत नाही आणि थोडा छोटा छोटाच कापूसही असतो. आणि त्यातली त्यात तूर लावलेली ना, तर ती तर अजिबात उगवली नाही, कुठेतरी उगवली. पण तर चला म्हटलं, तरी पण बऱ्यापैकी तुरीच्या शेंगा खाण्यापुरती तर तूर उगवलीच आहे. आणि मग याच्यातूनच कसं शेंगा पण खायला भेटतात आणि जेवढी उरती तेवढी घरच्या डाळीपुरती पण मला तूर होऊन जाते दरवर्षी. तुरीची डाळ, मुगाची डाळ वगैरे हे सगळं जेवढं काही डाळी असतात ना तेवढ्या खायापुरतं घरी खाण्यापुरत्या सगळ्या होतात. जसं की बोला की तुमचं शेत आहे, तुमच्या काय आठवणी? मस्त सांगितलं कसं शेतातलं छान छान व्यवस्थित कापूस आहे मस्त शेतात. नाही नाही, पण तुम्ही सांगा की तुमच्या काही शेतातल्या लहानपणीच्या आठवणी सांगा ना. तुम्ही आता काय म्हणले, आम्ही पातीला काय शिजवायचे. शेतामध्ये मस्त लिंबुनीचा बाग होता, परत पेरूचा होता छान मस्तपैकी. आम्ही तुम्ही लहान असताना आणि ते आजोबा तुमचे तात्या असताना. थांब ना, पप्पा बोलतेत ना, तू नंतर बोल. मस्त शेतीमध्ये ह्याचा लिंबुनीचा पेरूचा बाग. तुम्ही पार्टी बिर्टी करायची का नाही? मस्त शेतीमध्ये मस्त मग आम्ही सगळं नाही का पार्टीचं याचं त्याचं मटण, मासे, चहा हे ते पण करायचं नाही का. खायला पार्टी शेतात केलेलं खायला मज्जा पण येते ना. ऊस नाही का, ऊस होता आपण खाल्लं होतं. शेंगे, अजून चिंच तर बघा लगेच वरीच आहे, चिंच खाली बसलं. आजी तिकडे शेंगा तोडती आणि आम्ही एवढ्या सगळ्या शेंगा तोडल्यात. भेंडी तोडली आहे, ऊस खाऊन झालाय आणि डब्यात थोडंसं खायला पण जेवायला आणलं होतं. तर आता आम्ही जेवणार आहेत, है ना विशू? आम्ही जेवणार आहेत आता. आमच्याकडे मोठा ऊस आहे, दिसला का? एवढा मोठा ऊस. ये इथं विशू, इकडे ये, आपण दोघांचा फोटो काढू. इथे बस ना, ऊस धर, त्याला ऊस धरूनच काढायचं.
मला पण आलंय. मस्त, इतकं माहिती चला. नाही रे. आता जेवायला घेऊ. आता हात धुते मी. चला आपण जेवण करू विशू. इशा तसं नको ना करू, खाली बस. चल जेवायला. तसं नको करू चल. जेवण कर म्हणे सगळं. त्यांना खायला बघ, 2-3 शेपो. कसे खाते. इथं बस. लागलं का गोटच कापून त्यांनी. ते ऊस टाकून बरं मारू तुला. खायचा नुसता. ते पोरगं करीन काय खोड्या. हे फेक. कुठलाय कापून बोट कुठलाय फेकून दे, इकडे फेकून दे. चांगलं होतं पण तू दिलेलं. हे बी 2 ऊस तिकडे फेकून देतो ए, राहून दे ना विशाल बाळा. चल आपण वन भोजन करू चल. ए विशाल चल वन भोजन करायचं ना. कोणासाठी? जेवा जेवा. चल मस्त बाजरीची भाकर, वरण आणि तळलेली मिरची. मारू तिला खायची होती का? नाही नाही मला नको. ये इकडे विशाल चल. चपाती आहे तरी खायची. हम्म. ए विशाल चल ना चपाती कराय. ऊस कोण? ऊस काय करायचं तुला? फेकून नको ऊस नाही का? बरं, खाईन पुन्हा इशाला तसंच नाही बस खाली. मग कोणाला खायचंय? कोणाला खायचंय? ऊस ठेवलाय ना खायचा त्याला बघा ऊस खायचा आता जेवण कर. बस ना. नाही हे काय आहे? अरे ते डबा आहे राहू दे. एवढा मोठा हा ह्याला डबा आहे. 3 आहेत 3 हम्म. आणि अजून 4 1 2 3 4 आहेत ना खा ना तुला खायचं असतं तर इशा. मम्मी 4 आहेत हा? हम्म. ए बघा मी मोजतो इकडे बघू इकडे बघ. मजा येते ना फोटो काढायला. आणि तुम्ही चिंचाच मला इतका चिंच आलेत ना या झाडाला. इतक्या चिंच आल्यात ना त्याच्यात नवल वाटायला लागले. मी एवढ्या चिंच आत्तापर्यंत ह्या झाडाला कधीच नव्हते बघितल्या. खूप चिंच आल्यात मस्त. आणि पण ह्या लिंबाच्या झाडापर्यंत शेत आहे आमचं. तरी तिकडे पण एक बोर आहे पण त्या बोरीवर पण आहे ना जास्त काहीतरी मावाच पडला आहे. तर बघा इथं काहीच नाही आहेत ह्याला पण बोरं. काय झालं काय माहिती इकडे काय यावेळेस बोरं नाही भेटले आम्हाला खायला. चला जाऊ द्या. तर बघा ह्या बोरीला तर बोरच नाही आली वाटतं है ना विशाल. विशालला तर कापूस याचायलाच खूप आवडायला लागलाय. विशाल छान छान कापूसच येतोय नाही का. छान छान आहे बघा इकडे पण खाली हे बघा किती दुसऱ्यांचा छान ऊस आहे. छान कापूस आहे बाकी हे सगळं आमचं खालीपर्यंत तुम्हाला दाखवलं सगळं कापूस आहे. हे बघा छान हे छान चिंचेचं कापूस झाड. हे बघा छान छान कापूस आहे आता इकडे बघा इकडे पण छान किती छान छान कापूस विशालला लय याचा वाटायला कापूस बघा. विशाल कसा असते कापूस. असं हे बघा असले कापूस लय छान असते तो चल बाबा बाद झालं चल. चल, चल. व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब लाईक करा शेअर करा करा आणि आणि चॅनलला करा. सबस्क्राईब करा. माझ्या विषयीचे व्हिडिओ बघा. विशाला मजा वाटते शेतात येऊन. पण इथं काय की हे सगळं असं आळ्या घुंगट घुंगट काहीतरी घुमायले. मावा पडला त्या कापसावर सगळा त्याच्यामुळे घुंगट घुंगट आहे सगळं. तोडीला असता म्हणजे मध्ये गुंडाळून अरे तोडू नको ना पाय पालक भाजी ती कापूस तरी काय करायचं तुला घरी बस कापूस आहे ना. विशाल कापूस आहे कापूस नको देत बस. नको तोडू. तिकडे काय सुकायला लागली कॅरी बॅग मध्ये न्यायची. तिथं आहे ना नाही तेच ना. तुम्हाला पात आहे ना सध्या काही करा मेथीची भाजी पाहिजे होती. हम्म. आता ते कसे पक्षी उडायलेत बघा ना तिकडे त्या गुप्त नाही सहा गेले ते वरी. झाड आहे काय दिसतच नाही ते उन्हामुळे दिसत नाही. लावली होती मला डुकरानं खाल्ली आमचे साहेब पिशवी घेऊन मस्त उभं राहिले. तर चला आता खाऊन पिऊन झाले चाललोत घरी आता ना. फेरफटका मारून झाला. बोरच नाही भेटले खायला. बोरच नाही भेटले. ते असं तेच. चला आता जाऊ घरी. घरी गेल्याच्या नंतर मग बाकीचा पुढचा व्हिडिओ बनवू. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विशाल ते चाललं इथं आजीला पालक भाजी तोडून देतोय. हा त्याला प्रत्येक गोष्ट आजीसोबत करायला आवडतीये. शेंगा तोडून दिल्या भेंडी तोडून दिली पालक तोडून दिलाय है ना. सगळंच तोडून दिले हा विशालला लयच आवडलंय शेतामध्ये. नाही तर तेवढाच वेळ ते घरी मोबाईल बघत बसला असता नाही का. मज्जा वाटली ना त्याला. शेती करा म्हणलं. इकडे बघा दोघं मी फोटो काढते तुझ्या दोघांचा. इकडे बघ विशाल. हे बघा किती गोरे गोरे पाणी पालक भाजी म्हणायचं छान छान. पालक भाजी आहे इकडे बघ माझी आजी आणि मी पालक भाजी तोडतो म्हणायचं. मस्त मस्त हिरवी भाजी ती ग्रीन कलरची भाजी असते हिरवी. गोरे गोरे नसती तसं नाही म्हणायचं. हा? गोरे गोरे नाही हिरवी भाजी असते म्हणायचं. हिरवी हिरवी भाजी हे काय एवढं मोठं खिडक या ते तोडायचं नको नको खिडक. तर चला आता जातो घरी. हाय खिडकी भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.